सर नमस्कार. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आहे 31 मे 2024. ओके. उद्या 1 जून आहे. त्यांना म्हणा फक्त 31 मे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना हळदीची बेड पाडायची तर पाडून घ्या, ऊसाच्या सऱ्या वाढायच्या तर ओढून घ्या. बर 2 दिवसात फक्त. बर 31 आणि 1 जून. पुढे काय काय होईल? 3 जून ते 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा. तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचणार आहे. कुठे कुठं पाऊस होणार हा? सगळीकडेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये. 3 ला सुरुवात म्हणजे खरं तर ना 1 तारखेला रात्रीला मुंबईला सुरुवात होईल. 1 ला मुंबई. कोकणपट्टीला 1लाच सुरुवात होईल बर आणि 2ला मुंबईत तुमच्याकडे याच्यापर्यंत येईल. पुणतांबा हे 3 मात्र तुमच्या नगर जिल्हा खूप पाऊस पडणार यावेळेस मध्ये ना. नगर वडे जिल्हा नाले वाहतील. पूर्ण. हे 3 ते 9 मध्ये तुमच्या वडे नाले 2दा वाहतील बघा. कोणता? नगर, नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद. नाशिक, पुणे, बीड, बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली. हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र सगळं कोकणाचं सगळं कव्हर. सगळीकडे 9 तारखेपर्यंत. आणि याच्यावर पेरण्यात लागतील बघा. चालेल ना. 9 तारखेपर्यंत झालं तर येतो ही तुम्हाला सगळ्यात भेटायला. महत्वाची गुड न्यूज आहे बघा. चालेल चालेल. लगेच तुम्हाला भेटायला येतो मी. हॅलो. हा. तुम्ही आले जमलं का? तर मी 2 तारखेला मी काय करतो तिकडे जाणार आहे लग्नाला. बर आपले हे ना कारखाना आहे ना आपला ह्याचा कुठला? विघ्नर. हा, विग्नरला. त्यांचे ते हो हो. त्यांचे ते लग्नाचा प्रोग्राम आहे तिकडे. चालेल ना मग. त्यांच्या शिर्डी मार्गे जाणार आहे. शिंदे साहेबाच्या. तर मग मी येतो आणि पाऊस पण घेऊन येतो सोबत. ओके ओके. या शिर्डीला भेटू 2 तारखेला. काय अडचण नाही. हो 2. शिर्डी पण खूप पाऊस पडणार आहे बरं का. शिर्डी वाल्याला सगळ्यांना सांगा. चालेल चालेल चालेल. शिर्डी, कोपरगाव मध्ये सांगायचं झालं तर हे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस. भरपूर पाऊस. वादळ वारा राहणार आहे का? विजा वगैरे? वारं, पाऊस, विजा सगळ्याच गोष्टी. भरपूर पाऊस होणार. हो. 2-3 इंच 4 इंच. ईदभर ओल जाईल. बर बर. चालत चालत. ओके. मुद्दाम काय केलं आधी म्हणलो तुम्हाला एक कळवत चालेल, कारण चालेल. सगळ्यांना चालेल म्हणजे चालेल. सगळे ओके. शेतकरी सतर्क राहते. चालेल. सर्वांना SMS करतो. चालते. ओके. आणि धन्यवाद. ऊसावाल्याची खूप आनंदाची बातमी. चांगली गोष्ट आहे ना. कारखान्यानं आम्हाला ऊसाची गरज आहेच ना पुढच्या वर्षी. आणि थोडे म्हणजे वेळ कसं जातील, पहिल्याच सगळं होईल. पावसामध्ये ना ऊस लगेच तुमचे हिरवेगार होणार. याच्यात कसं कापूस लागवड होईल. सगळ्यांची पेरणी लागते कारण की दररोज वेगवेगळ्या भागात असा पाऊस पडणार आहे. आता कसं टेम्परेचर एवढं आहे ना, पावसाची अत्यंत गरज आहे आता. आणि हे कसं असं वारं बघा मी म्हणलो होतो ना 1 तारखेला वारं बंद होणार हो आहे. हो. आज थोडं कमी झालं असेल बघा. कमी झालं. आज कमी झालं. बरोबर आहे. झालं ना. हो हो आणि आणखीन एक सांगतो आपल्या निसर्गाचं कारण. हो उद्या 1 तारीख आहे ना. हो. उद्याच्या रात्रीला बघा आज लाल आबळ होईल नसतं एखादं आजच होईल रात्रीच्याला. आज आणि उद्या रात्री होईल लाल आबळ. वाटल्यास फोटो काढून ठेवा. चालेल बघा चालेल 3 दिवसात पाऊस येते की नाही. चालेल हे आता एकदा मुद्दाम बघाच तुम्ही. चालेल चालेल चालेल. आले का तुम्ही? हो ट्रिपहून आले तुम्ही? हो आलो. चालेल. कसं काय आलं दौरा? चांगला झाला. पुन्हा तिकडल्या शेतकऱ्याला सुद्धा माझं भेटले होते पंजाबचे, अमृतसरचे. हो. त्यांना सुद्धा एक अंदाज दिला. त्यांना काय म्हणलं तिथं गेलतो एका तिकडं पण ग्रुप तयार करून घेऊ म्हणलं व्हॉट्सअपला. तुमच्या पंजाबमध्ये याच्यामध्ये 6-7 तारखेला खूप पाऊस पडणार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, चालेल. हिमाचल प्रदेश तिकडं पण खूप पडणार आहे. आणि चालेल. यंदा म्हणलं तुम्हाला मान्सून लवकर येणार आहे म्हणलं. बरोबर इतकं आहे ना. temperature पावसाची आहे गरज आहे की आता. 52°C तापमान होतं तिथं. हो 52 होतं. बरोबर आहे. आणि त्या टायमाला आम्ही तिथं वाघा बॉर्डरला होतो. हो. उन्हात बसलो होतो 3 तास. ते फोटो बघितले मी तुमचे. हो. चालेल चालेल चालेल. देतो SMS सर. दोन्ही काम झाले म्हणजे अभ्यास पण करायचा हो. होता थोडा. हो. म्हणजे वेगवेगळे पाऊस कधी येते विचारून घेतलं सगळ्या गोष्टी तिकडल्या भागातल्या बरं शेतकऱ्यांना. झालं मग. कोणत्या दिवशी येते, कसा येते, पाऊस किती राहते, थंडी कशी राहते. चालेल चालते. चालेल. ओके. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर सर्वांशी शेअर करा.